गणपती पूजनं करिष्ये तथा च विघ्नकलशदेवं महागणपतये नमः। वाहनप्रदक्षिणां समर्पयामि। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव। कार्येषु सर्वदा महागणपतये नमः। सर्वदा स्वामी शंकरा आरती भारती सोहळा आहे आणि कशा पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि कोण कोण येणार आहे? 335वा बलिदान स्मरण दिन छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या आज पुण्यतिथीनिमित्त हा साजरा केला जातो। संपूर्ण महाराष्ट्राच्या मध्ये स्वातंत्र्याची आणि धर्मरक्षणाची जाज्वल्य भावना प्रज्वलित ठेवणाऱ्या या शिवाजी पुत्राला अभिवादन आपण करतो आणि म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही ही छोटीशी आपण कार्यक्रम घेतो। त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधनं या पवित्र आत्म्याला स्मरण करण्यासाठी त्यांच्याकडून स्फूर्ती घेण्यासाठी अनेक तरुण तरुणी आणि सर्वच आबालवृद्ध या ठिकाणी येतात आणि नतमस्तक होतात आणि त्यासाठीच हा छोटेखानी एक कार्यक्रम शासनामार्फत आपण आयोजित केला जातो। यावर्षी पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथं तरुण तरुणी आलेले आहेत। अनेक ग्रामस्थ अनेक शहरामधून सुद्धा आपल्याला इथं मंडळी दिसतात आणि इथून बऱ्याच ज्योती घेऊन जातात, प्रेरणा घेऊन जातात, स्फूर्ती घेऊन जातात आणि आपापल्या गावांमध्ये त्याचं यथोचित असं स्वागत केलं जातं, दर्शन घेतलं जातं। तर हीच भावना सर्वांच्या मनामध्ये आहे आणि आज त्यांच्या पवित्र स्मृतीचं आपण सर्वजण अभिवादन करूयात। सर, ग्रामस्थांनी शासकीय सुट्टीची मागणी केली, तसं शासनाकडे तुम्ही पाठपुरावा केला? शासकीय सुट्टीची मागणी माझ्यापर्यंत पोहोचलेली नाही, पण केली असेल तर आम्ही शासनाकडे पाठवू आणि त्याच्यामध्ये शासन जो काही निर्णय घेईल तो इतिहासाच्या सगळ्या पाऊल खुणा नवीन स्मारकामध्ये समाविष्ट असणार आहेत का? विकास आराखडा जो केलेला आहे त्याच्यामध्ये अत्यंत ज्याला म्हणूयात बारकाईनं या पाऊल खुणा आपण जपतोय आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याचं पावित्र्य, त्याचं महत्त्व, त्याचं ऐतिहासिक जे काही स्थान आहे ते निश्चितपणे चांगलं होईल आणि भव्य दिव्य होईल, जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि पूर्ण देशासाठीच एक प्रेरणास्रोत ठरेल अशा पद्धतीचं सुंदर स्मारक आपण सर्वसमावेशक स्मारक असं उभं करतो। छत्रपती उदयनराजेंनी आता या स्मारकाला राष्ट्रीय दर्जा मिळावा अशी विनंती म्हणण्यापेक्षा एक इच्छा व्यक्त केलेली आहे राजेंनी। तर या संदर्भात पुढच्या काळात शासन पातळीवरती काय पाठपुरावा केला? निश्चितपणे पाठपुरावा केला जाईल। मी जसं म्हणाल तसं संपूर्ण देशाचंच प्रेरणास्थान आहे, त्यामुळे तर राष्ट्रीय स्मारक बनल्यास वावगायला काहीच नाही, जरूर बनायलाच हवं आणि त्या दृष्टीनेच आपण जे आत्ता जे त्याचा जो आराखडा करतोय ते तेवढंच ते भव्य दिव्य राहील।